म्हाळसा, आज तुम्हाला वेळ मिळाला तर माझ्यासाठी. तू दिवसभरात अंतपुरात नाही आलीस. तुमच्या गुप्त भेटी सुरू होत्या. मी तिथे येऊन काय करणार होते? म्हाळसा, जर तुला काही ठाऊक नाही म्हणजे त्या गुप्त भेटी ठरतात का? काय ठरवत आहात? त्यापेक्षा तू जे काही ठरवलं आहेस त्याविषयी आपण बोलूयात का? आख्यान सुरू होईल तेव्हा कळेलच की मी काय ठरवले आहे. गेले काही दिवस तू जो हट्ट धरला आहेस त्याविषयी आपण बोलूयात का? यावेळी मी तडजोड करणार नाही. त्यावर आपण काही सुवर्ण मध्य काढूयात का? नाही. तुम्ही जर तिला जेजुरी बाहेर काढणार नसाल तर मला माझं काय करायचंय याचा विचार करावा लागेल. म्हाळसा, आता असा काही निर्णय घेऊ नकोस की ज्यामुळे आपण हे जे काही उभारलंय ते सर्व कोसळून पडेल. मला ठाऊक आहे तुम्ही तिच्याच बाजूने बोलाल, पण मी तुम्हाला प्रार्थना करते की यामध्ये तुम्ही पडू नका. देवी, पूजेसाठी फुलं व बेलपत्र आणली आहेत. हो का? ठेव ना. मी जिंकले, पुन्हा एकदा जिंकले. किती आनंदी होता तुम्ही जिंकल्यावर. हो, कारण ह्यांच्यासोबत सारीपाठ खेळताना प्रत्येक वेळेस मी जिंकतेच असं नाही ना. फार सुंदर खेळतात हे. यांच्यासारखं मला कधी खेळणं जमेल कुणास ठाऊक. हो, मी पाहिलं आहे त्यांना सारीपाठ खेळताना. किती शांत असतात. तुम्ही चाल खेळल्यानंतर अत्यंत सहजपणे पुढच्या घरात सोंगटी सरकते त्यांच्या हातातून, कळतही नाही. म्हणून हे मला नेहमी सांगतात, सारीपाठ खेळताना कधी बोलायचं नाही. अंतराळात ग्रह नक्षत्र भ्रमण करताना कधी आवाज येतो का? अगदी तसंच कैलासातल्या ह्या शांत वातावरणात सारीपाठ खेळला पाहिजे. देवी, मी माझ्या मनात काय आहे ते सांगू? सांग. मलाही हा सारीपाठ खेळावासा वाटतो. क्षमा असावी देवी, पण मी असं विचारायला नको होतं. जयाद्री, तुला क्षमा मागण्याची आवश्यकता नाही. पण मी ह्या कैलासात येण्या आधीपासूनच हा सारीपाठ इथेच होता. हा खूप प्राचीन सारीपाठ आहे. याचं अस्तित्व केव्हापासून आहे कुणास ठाऊक. श्री महादेवांनी अट घातली आहे की हा सारीपाठ केवळ आमच्या दोघांमध्येच खेळला जाईल. मी परत असं नाही विचारणार. जयाद्री, तू वाईट वाटून घेऊ नकोस. हवं तर मी यांना विचारू का? नाही देवी, नको. मी तुम्हाला खेळताना पाहू शकते हेच पुष्कळ आहे माझ्यासाठी. मी हा खेळ दुरूनच पाहीन. म्हणजे याचाच अर्थ हा खेळ हळूहळू पाहून का होईना पण तुला माहित होईल. हो, मला ह्यातले बारकावे समजू लागले आहेत. ह्यातले डाव प्रतिडाव दिसू लागले आहेत. खरंच? हो. मग मला तुझ्यासोबतही हा सारीपाठ खेळला पाहिजे. नाही म्हणजे नको. पण देवांना आवडेल का तुम्ही माझ्यासोबत खेळलेलं? ते माहित नाही, पण कधीतरी आपण हा खेळ खेळू हे मात्र नक्की. चालेल, पण तुम्हाला ह्या खेळात हरवणं सोपं नाही. कैलासातून दिसणारं आकाश इथेही आहे. इथूनही
तेच तारांगण दिसत आहे. कैलासात श्री गणेश असायचा तो इथेही आहे, पण वेगळ्या रूपात. तिथे पार्वती होती, इथे ती आहे पण म्हाळसा म्हणून, आणि जयाद्री बानू म्हणून. सगळा कैलासच अवतरला आहे. पण माझा कार्तिकेय मात्र इथे नाही. मी त्याचीच वाट पाहत आहे. देवा, आज इथे असे एकटेच? होय, कैलासाचे स्मरण झाले म्हणून असा एकटा थांबलो. आम्ही तुम्हाला राजवाड्यावरून पाहिलं आणि मीच म्हणाले की भेटून येऊ. मी तुम्हाला म्हणालो होतो की काही कालावधीसाठी का होईना, पण विष्णू लोकास जाऊन यावे. देवा, कामकाजातून वेळच मिळाला नाही. प्रधानजी, आपण सर्वत्र आहोतच, पण मूळ स्थानाचे स्मरण होणे स्वाभाविक आहे. होय देवा, उद्या सूर्योदयानंतर आख्यान आहे. मणिमल्लांबरोबर आपण युद्धासाठी जे महाप्रस्थान केलं ती कथा उद्या आख्यानात येणार आहे. हे युद्ध भविष्यातही सगळ्यांच्या स्मरणात राहावं, ते अशुभावरील विजयामुळे. तसंच व्हावं ही सदिच्छा. देवा, आपलं म्हाळसा देवींशी काही बोलणं झालं का? होय, बानूला उद्या जेजुरी बाहेर काढणार असा तिचा पवित्रा दिसत आहे. जरी तिने मला तसे सांगितले नाही, तरी मला तिच्या आज्ञा चक्रातून तिचा हेतू स्पष्ट दिसत होता. ह्याचा अर्थ उद्या आपल्याला सावध राहावं लागणार. वेळ निर्णायक आहे. आपण काय ठरवलं आहे देवा? काहीच नाही. वेळच ठरवेल काय करायचं ते. आख्यानाच्या निमित्तानं कार्तिकेयाचा विषय निघताच जर त्यांना काही स्मरण झालं तर उत्तम. ती वेळ टाळता येईल. तसे झाले तर उत्तम. कार्तिकेय, मल्हारी चरित्रात कैलासातून जे महाप्रस्थान झाले त्या कथेच्या आगमनाआधी जेजुरीत यावे असे वाटले. कसा आहेस? आपण दिलेले दायित्व पार पाडतो आहे. सर्वदूर अशुभ शक्तीचा विनाश करत सर्वत्र शांतता प्रस्थापित करतो आहे. मला नेहमी तुझे स्मरण असते. हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. श्री विष्णुदेव, श्री लक्ष्मी देवी आणि आपण माझ्या मातेची काळजी घेत आहात, म्हणूनच मी निश्चिंत आहे प्रभू. चिंता नसावी. फार अवधी नाही आता. आमचा प्रयत्न आहे की त्यांना त्यांच्या मूळ रूपाचं स्मरण व्हावं, म्हणजे तुमची आणि त्यांची भेट होईल. मीही त्याच गोष्टीची प्रतीक्षा करतो आहे. आणि आम्हीही. आपले दर्शन झाले, येतो मी. आज कर्हे पठारावर थांबायचे आहे रात्री. शुभम भवतु. बाबा,
हे काय करत आहात बाबा? माझ्या नमस्काराचा स्वीकार कर म्हाळसा. मी तुमची कन्या आहे, तुम्ही माझे पिता आहात, आणि पिता आपल्या कन्येला कधी नमस्कार करतो का? अगं पण ती तुझी खरी ओळख नाही. म्हणजे तुम्हाला माझ्या गतजन्माविषयी काही ठाऊक आहे? माझा कयास खरा ठरतो आहे. तुम्हाला निश्चितच काहीतरी ठाऊक आहे, पण तुम्ही माझ्यापासून मात्र लपवत आहात. म्हाळसा, तुझी आणि पार्वती देवींची भेट झाली. माझे इथे येण्याचे प्रयोजन साध्य झाले. तुला त्यांचे दर्शन होणे ह्यातच सारे काही आले. तुम्हाला याविषयी कोणी आणि काय सांगितले हे तुम्ही मला सांगा, नाहीतर मी तुमच्यावर रागवेन. असं करू नकोस म्हाळसा. मला श्री खंडेरायांनी सांगितले, परंतु माझ्या केवळ शिवभक्तीमुळे त्यांनी मला हे सांगितले. पण हे केव्हा घडलं? ह्या आधी जेव्हा आम्ही जेजुरीला आलो होतो त्यावेळी श्री खंडेरायांनी मला तुझ्या गतजन्माविषयी सांगितलं. पण असं अचानक सांगितलं? काहीतरी कारण असणार. मी महादेवांची अर्धांगिनी पार्वती. महादेवांशी माझा विवाह झाल्यावर मी कैलासात आले, आणि माझी सखी म्हणून तू देखील कैलासात आलीस. मल्हारी अवतारात श्री महादेव यांची अर्धभार्या तू असशील, हे माझे वचन मी पूर्ण केले आहे. सांगा बाबा. मी तुला रात्री भेटायला जेव्हा तुझ्या कक्षात आलो होतो तेव्हा तू गाढ निद्रेत होतीस, परंतु तुझे अंतर्मन जागे होते. तू तुझ्या मूळ स्वरूपातून बोलत होतीस. तुझे ते शब्द कानी पडले आणि मी अंतर्बाह्य हादरलो. मी अशा एका कन्येचा पिता आहे जी कुणी सामान्य स्त्री नाही. पण तुम्ही मला सूर्योदयानंतर तरी सांगायला हवे होते. नाही म्हाळसा, त्यावेळी श्री खंडेराय शयन कक्षात येत होते आणि मला सत्य कळले हे त्यांच्या ध्यानात आले होते. त्यामुळे ते सत्य तुला न सांगण्याचे वचन त्यांनी माझ्याकडून घेतले. पण तुम्ही तसे वचन का दिले? अगं, ज्यांनी मला मूळ रूपाचे दर्शन घडवले त्या प्रत्यक्ष महादेवांना मी नाही कसे म्हणणार? ज्यांचे दर्शन होण्यासाठी ऋषीमुनी अनेक वर्ष तपश्चर्या करतात, आयुष्य खर्ची घालतात, त्यांचे दर्शन मला घडले. मग माझ्या मुखातून त्यांच्यासाठी नाही हा शब्द कसा येईल? पण मला सत्य समजावं म्हणून तुम्ही काहीच केलं नाही. नारायण नारायण. पिताश्री. नारदा, आज बऱ्याच काळानंतर आला. श्री मल्हारी चरित्र कथन करण्याचे दायित्व पार पाडतो आहे, परंतु अजून ते पूर्णत्वाला जायचे आहे. ते पूर्णत्वाला नेणे सोपे नाही याची प्रचिती मला आख्यानातल्या प्रत्येक ओवीला येते. यावेळी मी काय भूमिका घ्यावी हे मला कळेनासे झाले आहे. असे का नारदा? कारण आख्यानात मला हे कथन करायचे असते, त्याच सोबत श्री खंडेराय, श्री म्हाळसादेवी आणि बानू यांचे वर्तमानातले एक आयुष्य असते, आणि त्यातून जे प्रश्न उभे राहतात त्यांना सामोरे कसे जायचे हे मला कळत नाही. परंतु तिथे श्री गणेश आहेत, प्रत्यक्ष नारायण आणि श्री लक्ष्मी देवी आहेत. हे तिथे असताना तुला हे मला विचारावे असे का वाटले? कारण तुम्ही प्रत्यक्ष तिथे नाही. तुम्ही माझ्यावर कोणतेही दायित्व सोपवणार नाही. तुम्हीच मला सहाय्य करू शकता. मग तुझ्या मनात भय कसले आहे? श्री खंडेरायांनी युद्धाच्या वेळी कैलासातून जे महाप्रस्थान केले होते त्याची कथा सांगताना श्री म्हाळसा देवी बानूला जेजुरीतून प्रस्थान करण्याचा आदेश देणार आहेत. पण हे तू तिथे कोणालाही का नाही सांगितले? तसे मी सांगितले तर मला श्री म्हाळसा देवींच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. तू एक कार्य कर, तू आख्यान सुरू ठेव. मात्र म्हाळसा देवींनी आदेश देताच तू आख्यान थांबव आणि मध्ये पडू नकोस. अधिक काहीही करायला जाऊ नकोस. मी काहीच अधिक करत नाही पिताश्री.
माझ्याकडून ते होतं किंवा करवलं जातं. ये तू आता. ते सत्य तुला सांगण्यासाठी ह्यावेळी मी इथे आलो होतो. कारण नेवासाला राहून मला सारखं असं वाटत होतं की हे सत्य मी तुला का सांगत नाही. मग तुमचा निर्णय असा अचानक का बदलला? कारण मला खंडेरायाने आश्वासन दिले होते की तुला पार्वती देवींचे दर्शन होईल. तुझ्या 16 सोमवाराच्या व्रताचे फळ तुला मिळेल. आणि माझ्यासाठी ते जास्त महत्वाचे होते. आणि ते सत्य तुला आता कळेलच. पण ते मी शोधावे असा आग्रह आहे. त्यामागे गूढ कारण आहे. पण तो दिवस लवकरच येईल अशी माझी श्रद्धा आहे. ही शिवलीला आहे. ज्याचा आरंभ असा गोड होता त्याचा शेवट देखील गोडच होणार. माझी तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे. असं करू नकोस म्हाळसा. अगं तू मला नमस्कार केलास तर मी पापाचा धनी होईन. सांग काय करू मी तुझ्यासाठी? यापुढे तुम्ही मला कधीही नमस्कार करू नका. मी कोणीही असले तरी मी तुमची कन्या आहे. आणि तुम्ही मला ज्या ममत्वाने लहानाचे मोठे केले ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. माझा आग्रह मान्य करा. बर, परंतु ज्या दिवशी तुला सत्य कळेल त्या दिवशी तुला माझ्या नमस्काराचा स्वीकार करावा लागेल. ते आपण तेव्हा पाहू. तू आता विश्रांती घे. रात्रही खूप झालीये. हो, असं बोलायला तरी कुठे वेळ असतो. आईला यातलं काय ठाऊक आहे? मी तिला याबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये. येते मी. उद्या आख्यान आहे. मला काही महत्वाचे कार्य पार पाडायचे आहे. माते, आज तू अशी जागी का? ठरवलेलं कार्य पूर्ण झाल्याशिवाय मला शांत झोप लागणार नाही. तू मला नाही सांगितलंस की काय कार्य आहे ते. तू कुठे मला काही सांगतोस? मी ओळखू का की तुझ्या मनात काय आहे ते? ओळख? बघा, बघू तुला ओळखता येतं का. उद्या आख्यानात तुला तुझ्या अधिकाराचा उपयोग करायचा आहे. हे तुला कसं कळलं? आणि तुला बानूला जेजुरी बाहेर काढायचं आहे. यापुढे एकही शब्द बोलू नकोस. रात्र झाली तरी काय बोलणी चालली या दोघांमध्ये? काही विशेष नाही. मी सांगू? गणेश, सांगतो ना माते. मी मातेला उद्या मोदक हवेत हे सांगत होतो. आणि भोजनाला काय काय हवं ते सांगत होतो. गणेश, एक काम कर. उद्या मातेला मौन व्रत पाळायला सांग. मौन? मी कशाला मौन व्रत पाळू? आख्यान ऐकण्यासाठी ते आवश्यक नाही का? पण मातेला जर काही सांगायचं असेल तर? तर मातेने ते नंतर सांगितलं तरी चालेल. नाही, उद्या राजसभेत मी मौन पाळणार नाही. उलट मला जे सांगायचे आहे ते मी स्पष्टपणे सांगेन.